आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुमी, अगं बाबा फोन घरीच विसरून गेलेत। अरे देवा, म्हातारी मी झाले आणि तुझा बाप सगळ्या गोष्टी विसरतो। उचल कोणाचा आहे? हॅलो, हा सुनील काका, मी तारिणी बोलतीये। अहो नाही, ते फोन घरी विसरून गेलेत आणि बाहेर गेलेत। काही काम होतं का? अरे बापरे, बर मी कळवते त्यांना। तुम्ही काळजी घ्या। काय ग? सुनी, अगं सुनील काकांच्या बायकोला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय। अरे बापरे, माधवची तिकडे ओळख आहे ना, म्हणून बिचाऱ्यांनी फोन केला असेल। जरा फोन ला, सगळे एकत्रच असतील ना तिकडे। कट करतीये ग न, मला करते, थांब। कर कर। हॅलो हॅलो नमा, अगं झाल्या का तुमच्या प्रदक्षिणा घालून? अगं कसल्या प्रदक्षिणा? अगं मला बाबांची जरा अर्जंट मध्ये बोलायचं होतं। आहेत का ते तिकडे? अगं ताई, आम्ही ते विंटेज हॉटेल। दादा, तू काहीतरी सांगत होतास हो ना? काय ग? अगं ते देवळात नाही गेलेत सुमी, ते हायवेवरचं हॉटेल आहे ना, विंटेज नावाचं मोठं, तिकडे गेलेत। एक जात सगळे फामटेत। आपल्या दोघींना बरोबर न्यायचं नव्हतं ना, म्हणून खोटं बोलले आपल्या बरोबर। तू मनापासून काळजीपोटी त्यांचं सगळं करतेस, पण त्यांना त्याची जाणीव आहे का? ते तुझ्याशी असं वागतात ना, त्याच खूप वाईट वाटतं ग मला। सुमी, तारिणी, मी मेल्यानंतर तुझं काय होणार आहे ग? सुमी अगं, भाई, तुझ्या पुढे हात जोडते। सुमी, मी जिवंत असेपर्यंत लग्न कर। मला तुला सुखी झालेलं बघायचंय ग। तू कशाला अशा गोष्टी करतेस ग, मरणाच्या वगैरे? हा अगं, आपल्याला केवढे पिक्चर बघायचेत अजून। तो पुष्पाचा 10वा पार्ट पण येणार आहे मग। बघ, त्या सुनीलनं ना आपल्याला आडीनडीला खूप मदत केली, तेव्हा त्याचे उपकार विसरून नाही चालणार। काही करून त्याचा निरोप माधव पर्यंत आपल्याला पोहोचवला पाहिजे। हो, चल आपण जाऊया त्या हॉटेलवर। अगं नाही, आपण कशाला जायचंय हॉटेलवर? चल। सुमी ऐक ना, ते सगळे तिकडे आनंदात असणार आहेत की नाही, मग आपण जाऊन उगाच कशाला त्यांना त्रास द्यायचा? मी दुसरा मार्ग शोधते ना काहीतरी। निन्नू इपुडू ई स्थलम हा वेलून सुमी। म्हणजे? सुमी काय आहे ना, ते मी आज त्यांना दाखवूनच देते। तू पर सांग।